हॅलो एव्हरीवन. मी TMS ची वेबसाईट आणि त्याच्या ट्रेनी लॉगिनची जी प्रोसिजर असणार आहे एखाद्या कोर्सला अप्लाय करायची त्याच्या रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन इथे शेअर करत आहे. तर पहिले आपण वेबसाईट रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन बघूयात. TMS ची वेबसाईट अशी असणार आहे, हे त्याचं होम पेज असणार आहे. इथे हेडरला तुम्हाला 3 टॅब दिसत असतील, इन्स्टिट्यूट लॉग इन, ट्रेनर लॉग इन आणि ट्रेनी लॉग इन. तर ते शॉर्ट टॅब आहेत, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्पेसिफिक त्या रोलच्या लॉग इन पेजला जाणार. त्यानंतर इथे इंग्लिश मराठी लँग्वेज सिलेक्शनचा ऑप्शन आहे. सो मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मराठीमध्ये कंटेंट दिसून येईल वेबसाईटला. त्यानंतर हेडरला इथे काही तुम्हाला टॅब दिसत असतील, होम, अबाउट अस, ऑल कोर्सेस. त्यानंतर इथे खाली अकॅडमिक न्यूज आहेत. इन्स्टिट्यूट वाईज जे जे अकॅडमिक न्यूज किंवा टाइम टेबल ऍड होईल तर ते इथे वेबसाईटला डिस्प्ले होईल. त्यानंतर इथे 4 इन्स्टिट्यूट आहेत, मेटा नाशिक, RTC पुणे, RTC नागपूर आणि RTC संभाजीनगर. तर हे 4 इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटनी ऍड केलेले जे काही ऑनगोईंग आणि अपकमिंग कोर्सेस असतील तर ते इथे स्क्रोल होत राहतील, डिस्प्ले होत राहतील. आणि हे फुटर असणार आहे, इथे YouTube लिंक असणार आहे TMS ची आणि प्रायव्हसी पॉलिसी, डिस्क्लेमर आणि टर्म्स कंडिशनचा इथे डेटा असणार आहे. आणि फुटरला 4 इन्स्टिट्यूट आणि त्याच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल, ऍड्रेस, ईमेल ID आणि त्याचा मोबाईल नंबर, तर ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड जो मेनू असणार आहे होम नंतर, तो अबाउट अस. तर या पेजवर TMS च्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, अबाउट TMS अँड अबाउट मेटा. त्याच्यानंतर ऑल कोर्सेसच्या पेजवर इथे कोर्सेस दिलेले आहेत इन्स्टिट्यूट वाईज. लेफ्ट साईडला 4 इन्स्टिट्यूट दिसतील तुम्हाला आणि राईट साईडला त्या इन्स्टिट्यूटचे कोर्सेस दिसतील. त्यानंतर लायब्ररीचा टॅब आहे, मेनू आहे. इथे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या ट्रेनीजसाठी काही स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, तर ते डाउनलोड करून ट्रेनी त्याचा यूज करू शकतील. त्यानंतर कॉन्टॅक्ट अस पेज, इथे काही एक्सटर्नल लिंक्स दिलेले आहेत. आणि लास्ट टॅब आहे ATP प्रोग्राम. तर प्रत्येक इन्स्टिट्यूटचे जे काही ATP प्रोग्राम ऍड होतील त्या इथे डिस्प्ले होतील. लाईक मेटा नाशिकचा हा प्रोग्राम असणार आहे, ATPचा प्रोग्राम पूर्ण इयरली, तर तो इथे डिस्प्ले होईल आणि ट्रेनी ते डाउनलोडही करू शकतील. तर ही झाली वेबसाईट रिलेटेड ब्रीफ इन्फॉर्मेशन. आता आपण ऍज अ ट्रेनी एखाद्या कोर्सला अप्लाय कसं करायचं ते बघूयात. तर होम पेजला स्क्रोल केल्यानंतर इथे जे 4 इन्स्टिट्यूटचे टॅब दिसत आहेत, सपोज मला मेटा नाशिकच्या कोर्सला अप्लाय करायचं आहे, तर मी या टॅबवर क्लिक करणार. इथे खाली मला त्याच्या रिलेटेड जे काही कोर्सेस असतील तर ते सगळे डिस्प्ले होतील मेटा नाशिकचे. सपोज मला या टेंडरिंग यावाल्या कोर्सला अप्लाय करायचं आहे. सिम्पली मी इथे रीड मोर टॅबवर क्लिक करेल. नेक्स्ट पेजला तुम्हाला त्या पर्टिक्युलर कोर्स रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. कोर्सचं नाव, डिस्क्रिप्शन, व्हेन्यू, ड्युरेशन, कॅपॅसिटी, डिपार्टमेंट कोणता असणार आहे, सब्जेक्ट काय आहे, पोस्ट कशी असणार आहे, स्टेटस काय आहे, तो कोर्स ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, कोर्सचा टाईप काय आहे. बेसिकली 3 टाईपचे कोर्स असतात, ATP, नॉन ATP आणि इंडक्शन. ऍज अ ट्रेनी इथे तुम्हाला हॉस्टेल सर्व्हिस आणि मील सर्व्हिसचे टॅब सिलेक्ट करायचे, येस ऑर नो. त्यानंतर तुम्हाला अप्लाय नाऊ वर क्लिक करायचंय. अप्लाय नाऊ वर क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट युजर असाल, म्हणजे फर्स्ट टाइम एखाद्या कोर्सला अप्लाय करत असताल, तर तुम्हाला फर्स्ट साइन अप फॉर ट्रेनी या टॅबवर क्लिक करून साइन अप करून घ्यावं लागेल. आता इथे साइन अप वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एम्प्लॉई टाईप सिलेक्ट करावा लागेल, गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट और इंडक्शन. सो एम्प्लॉई टाईप सिलेक्ट केल्यानंतर
खालचा फॉर्म फिल करावा लागेल. गव्हर्नमेंट एम्प्लॉयीसाठी तुम्हाला पूर्ण हे ट्रेनी डिटेल्स प्लस खाली ऑफिस डिटेल्स असणार आहेत ते पण फिल करावे लागतील आणि साइन अप करावं लागेल. सपोज तुम्ही नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई असताल आणि किंवा इंडक्शन एम्प्लॉई असतात तर तुम्हाला फक्त वरचे ट्रेनी डिटेल्स एवढाच फॉर्म असणार आहे आणि तो फिल करून साइन अप करावा लागेल. सो फर्स्ट टाइम कधी पण एखाद्या कोर्सला अप्लाय करताल तर तेव्हाच तुम्हाला साइन अप करावं लागेल. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट साइन इन करून त्या पेजवरून लॉग इन करू शकता आणि त्या कोर्सला अप्लाय करू शकता. तर इथे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर सपोज मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि इथे पूर्ण फॉर्म फिल केल्यानंतर मी जेव्हा साइन अप वर क्लिक करेल तेव्हा ऍज अ ट्रेनी मी रजिस्टर्ड होऊन जाईल आणि मग त्यानंतर इथे मोबाईल आणि OTP टाकून मी त्या कोर्सला अप्लाय करू शकेल.